आणि अतिशय चांगलं मंगलमय वातावरणात, भाईचाऱ्याच्या वातावरणात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा परभणीचा हा उरूस म्हणून देशभर याचं नाव होईल अशी खात्री आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं एवढंच मी नम्र आवाहन करतो. तर रात्रीच्या वेळेसंदर्भात काय? किती वाजेपर्यंत? आपण रात्रीचं 10 वाजेपर्यंत या सगळ्या बाबतीत परवानगी दिलेली आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटीज करणं आपण थांबवलं पाहिजे. 10-15 मिनिटं मागं पुढे त्यामध्ये होऊ शकतात, परंतु जे पण टायमिंग आहे ते रात्री 10 वाजेपर्यंतचं आहे. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आणि आमचं दंडाधिकारी ऑफिस आम्ही लक्ष ठेवून राहू. गरजेनुरूप कधी शिथिलता द्यायची आवश्यकता असेल तर त्या प्रमाणात दिली जाईल. परंतु ही सर्व यंत्रणा जेव्हा संपूर्णपणे नियंत्रणात असेल तेव्हा आपल्याला या गोष्टीचा विचार करता येईल. तर दुसरा विषय असा आहे, दर्ग्यामध्ये आता उसाच्या ठिकाणी महापालिकेकडून पाहिजे त्या प्रमाणात सुविधा पुरवलेल्या नाही. महापालिकेचं म्हणणं असं किंवा वक्फ बोर्डाने त्यांना पेमेंट करावं. त्यांना मिळत नसल्यामुळे ते आता अडून बसले. आयुक्तांशी बोललो तर आयुक्त त्यांनी पेमेंट केलं पाहिजे, कारण ते त्या टेंडरच्या माध्यमातून पैसे घेत आहेत. तर महापालिकेच्या सुविधांचे पैसे दिले पाहिजे. यावर आपल्याला काय वाटतं? आपण काय? नाही, या बाबतीत दोन्ही बैठकामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे आणि आपण जुने जे काय एकमेकांकडची येणे बाकी आहे तो यथावकाश त्याच्याबद्दल निर्णय घेतला जाईल. परंतु महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून त्यांनी त्यांच्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे आणि वक्फ बोर्डाने सुद्धा ज्या ज्या गोष्टी त्यांचं आता टेंडर निघालेलं आहे त्यामध्ये ज्या गोष्टी ते करतात आणि जिथं त्यांना मदत पाहिजे महापालिकेची त्याबाबत त्यांनी सुद्धा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवून जे पण आर्थिक बाबी आहेत यामध्ये आपल्या महापालिकेला सुद्धा योग्य ती मदत करण्याची भूमिका त्यांनी नक्की ठेवायला पाहिजे. तर आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, कव्वाली मुशारी जे रात्रीच असतात. आता 10 वाजेपर्यंत म्हणजे नाही, दोन गोष्टी आहेत. हे पहा, कव्वाले मुशारा जेव्हा इंडोर असतं, एखादा तुम्ही रात्रीचा शो पाहायला गेला 9 ते 12 तर तो याच्याशी संबंधित असणार नाही ना. विशिष्ट स्पेसिफाईड एरियामध्ये एखादी गोष्ट असणं आणि इतर टायमिंग याच्यात दोन्हीमध्ये आपण फरक केला पाहिजे. जेव्हा बंदिस्त ठिकाणी विशिष्ट ठिकाणी की त्याचा इतर लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने जे पण त्यांचे कार्यक्रम आहेत, कारण हा शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहे, तो सुद्धा झाला पाहिजे ना. त्यामुळे त्या गोष्टीच्या बाबतीत एक विशिष्ट एरिया पुरती जी परवानगी आहे त्या परवानगीशी निगडीत ते राहील आणि ते त्या ठिकाणी परवानगी देणं काही चुकीचं राहणार नाही.